या युद्धामध्ये काही होऊ शकतं. आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे. पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही अशी परिस्थिती आहे. आज एकही मित्र आपला नाही अशी असणारी जगामधली परिस्थिती. आणि त्याला कारण एकमेव आणि ते म्हणजे हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो हे आपण लक्षात घ्या. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय. सनातन्यांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा. इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्वाचा असेल तर ह्या इगोलाच्या माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा एवढंच सांगणं आहे. मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की मेल्या मुर्द्यासारखे या देशातल्या माणसाने जगता कामा. ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या आसाम मधल्या आदिवासींनी हिंमत दाखवली, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्याने सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे की इथल्या असणारी तिजोरी इथली असणारी तिजोरी ही काही सरकारच्या मालकीची नाही तर ती आमच्या मालकीची आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जातीच्या नावाने मतदान देतो, धर्माच्या नावाने मतदान देतो आपण आणि घेणारा काय म्हणतो की ह्यांनी मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे, जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे. तेवढं तो टिमकी वाजवत बसतो 5 वर्ष. अशी परिस्थिती.